एवढंच नाही तर बापात आणि पुतण्यात चालू आहे. या गटात स्वप्नात नव्हता विचार केला. मला तर वाटते रामराव बापू जिवंत असते तर त्याला जाऊन सांगितलं असतं की अरे तंटा मुक्ती करा, भाऊ भाऊ जुळेल रा. महाभारतात भावा भावाचं काय झालं बरं. आगा लावणारा चुपचाप आहे. आगा लावणारा दिसून राहिला का दोन्ही भावात. पक्षात मी नाव नाही घेत, रिकाम्या जागा भरा. हा राजकारणाचा कार्यक्रम नाही पण रामराव बापूशी जुळणारा कार्यक्रम आहे, लक्षात घ्यायचा. रामराव बापून तंटा मुक्तीचं काम केलं. आता आम्हाला जुळवण्याची गरज आहे. साधी गोष्ट आहे ना. गजानन भाऊन मी चुलत भाऊ 52 वर्षापासून दोघही भाऊ एका ठिकाणी आहो. याचे आई वडील वारले लहानपणी, याच्या बायकोचेही मायबाप लहानपणीच वारले आणि हे दोघही अनाथ. माय नाही ना बाप नाही, दोघही नवरा बायको असं झालं सन काय. आणि दोघही एकाच घरात राहत. आणि गजाननले मालूम नाही ते पोरगी माई बायको होते म्हणून. परंतु योगायोग मोठ्या भावानं त्या पोरीले सांभाळलं, माय बापानं गजाननले. आणि दोघाईचा योग. गजाननचा आवाज आहे बाई सारखा. म्या जाणून आणलं पियुष पाल दादाले. हे बी फॉर्म आहे आणि एवढा सुंदर गाते. आम्हाला दोघही भावानं 50 वर्ष गमावले पण आम्हाला काहीच येत नाही याच्यासारखं. आपण नंतर ऐकू याच, जरूर ऐक जा. युट्यूबवर पियुष पाल गजानन चिंचोळकर. मी जाणून विनोदानं म्हणतो, त्याच्या बापाचं जीवन गेलं गाणे म्हणण्यात. सुंदर गाणे म्हणते तो. त्याला कला आहे, त्याचा आवाज आहे. बरं 60 वर्षाचा झाला अजूनही आवाज लेडीज सारखाच आहे. तुम्ही गवळण आहे का की अभंग आहे का, भीमाचं गाण्याचा आवाज आहे का की गोरमाटीतला आहे का, मस्त म्हणते तो. काऊन हे निसर्गाची गिफ्ट आहे. हे निसर्गाले देव म्हणा, देवाची देणगी आहे. आमचा देव दगडा धोंड्यातला नाही. तुकाराम महाराज लिहितात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सजनी. आम्हाला देव वसंतराव नाईक साहेबांमध्ये दिसते. आम्हाला देव मनोहरराव नाईक साहेबांमध्ये दिसते. आम्हाला देव सुधाकर नाईक साहेबात दिसते. आमचा देव सेवालाल बाबा. मला देव तुमच्यात दिसते. ज्यानं जीवनभर दारू पेला नाही, मटण खाल्लं नाही, त्यानं उभं राहा बरं. तुमच्यातल्या उभे राहा असाल तर. जो दारू पेलं नाही, मटण खाल्लं नाही, एखाद्या उभे राहा. बापूला श्रद्धांजली द्यायसाठी आले ना, मग एखाद्यानं उभं राहा. वा वा. हॅलो या बाबा या. आम्ही विठ्ठलाच्या भजनात. काय नाव? नाव काय? बाबूसिंग चव्हाण. कंपनी हो इजाऱ्याच्या. पंढरीच्या 60 वाऱ्या. वा वा वा. धन्यवाद बाबा. मी या बाबांचा सत्कार, कारण रामरावजी बापून 3 धाम केले, 1 धाम बाकी होत. तर हे त्याच्या पोराईनं, कैलास भाऊनं, विलास दादानं, भीमराव भाऊनं, महेश दादानं, त्याच्या परिवारानं हे 4थं धाम निर्माण केलं. मी कैलास दादांना विनंती करतो या बाबांचा सत्कार करा.
कैलास भाऊ, विलास दादा, भीमरावजी, कोणी असो, 4 पैकी या, किंवा कोणीच नाही तर नातू नीरज भाऊ या. यालो 60 वर्ष 80 वर्षाचे रामराव बापू आणि 60 वर्षाचे तुम्ही कशामुळं जिवंता? दारू नाही. 76 बापरे. त्याला अजूनही मॅन्युफॅक्चर जबरदस्त आहे. तुमच्या मायबापाले धन्यवाद. आणि तुम्ही ते सांभाळलं. पुढे या. त्या माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. इकडे व्हा. त्याचा चेहरा तिकडे दाखवा. इकडे ये ना. त्या बांबूच्या दूर व्हा. हा ओके. आम्ही विठ्ठलाच्या भजनात बचा बचा बाबा. एक तारी संगे एक रूप. तुमच्यामध्ये कोणी पीत असल, दररोज ना पीत, पण लग्न असलं तेव्हा, मुलगा झाला तेव्हा, कोणी मेलं तेव्हा, कृपा करून आपल्या माईच्या दुधाचा अपमान करू नका. रामराव बापूंना पाया लागताना देऊन टाका की हे बिडी पिणार नाही, मी तंबाखू खाणार नाही, असं पाया लागा. नाही तर पाया लागणं लोकांचं अलग आहे. श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे आपल्या जे वाईट आहे ते रामराव बापूला देणं. आज गरज त्याची आहे. आशीर्वाद तेव्हा शेवालाल बाबा तुम्हाला देतील. तुम्ही काही ना काही द्या. बिडी द्या, तंबाखू द्या, नाही तर तंबाखूले चुना लावणं सुरूच. रामराव बापू हॅलो. तुम्ही गेले 80 वर्ष झाले. आम्ही लफड्याच्या पायी लवकर मरतो. हॅलो. हे लिहून घ्या. आपल्याला जाणं आहे. हॅलो. वॉरंट निघाल्यावर जमानत कोणी घेऊ शकत नाही. पण जमानत घेते बाबू. वाईट व्यसन करू नका. ग्रामगीतेप्रमाणे, भगवद्गीतेप्रमाणे कर्म करा. फळाची आशा करू नका. त्या नीतीनं निघा. जसे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगायचे, अर्जुना अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठव. तुझं गांडीव, तुझं धनुष्य घे. जरी तुझे रिलेशन वाले आहेत, जरी तुझे चुलते काका चुलत भाऊ आहेत, पण अन्याय करणाराले सोडू नको. ते अन्याय करून राहिले. अरे द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, अशा हरामी लोकांना सोडू नको. उत्तर दे. आणि तो कृष्णानं संदेश, भगवान कृष्णानं अर्जुनाला रणांगणात दिला. हे भ्रष्टाचारी आहेत ना, तुम्ही तेच काम करा. कृष्ण पुन्हा येणार नाही. कोणताही देव पुन्हा येणार नाही. जसे वसंतराव नाईक, शेवालाल बाबा देव झाले, देण्याचं काम केलं. तुम्ही लिहून घ्या. हे सब झूठ बात आहे. हे काही महाराज लोक एवढं अंधश्रद्धा वाढवतात महाराजाची. लिमिटच्या बाहेर अंधश्रद्धा वाढवून देवाले बकरे कोंबळे काप्याले लावते. हे काय महाराज आहे? महाराजच्या पाया पडा, हार टाका, टाळी. सुखी राहा. तुमचे लफडे चालूच ठेवा. आता वाईट व्यसन चालूच आहे. तर काय पाया लागतात देवाच्या? देव काही बाजारचा भाजीपाला नाही. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला भाव. हो म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला भाव. देवस्थान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे वंदनीय तुकडोजी महाराज,
ग्रामगीतेत लिहितात, मराठीत आहे, जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाचे कवाळे. याच्यावर गोरमाटीत आहे, तार शक्तीर पूर्णावळी आबे तानी जेवे भावे न कोणी भडी अज्ञान दशा रेगीच करतानी आपणे कन. आलं ना लक्षात? जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाचे कवाडे मग तू मेतूपणाचे पोहाडे कोठले तेथे. अरे देवाचं दर्शन झालं, चारही धाम फिरून आला, पण आपल्या जीवनातला अहंकार जर गेला नाही, तार शक्तीर पूर्णावळी आबे तानी जीवे भावे न कोणी भडी अज्ञान दशा रेगीच करतानी आपणे कन. जना तार दर्शन घड खुलच विशाल ज्ञानेरी कव्हाळ पंचम तू पनेर पवाडा कतरे होत. तुम्हाला मस्त जमते. एखादी ग्रामगीता घेऊन जा. मी जो कधीच दारू पेला नाही, मटण खाल्लं नाही, लाच लुचपत खाल्ली नाही, कमिशन खाल्लं नाही, त्यानं उभं राहा आणि ग्रामगीता घेऊन जा. ओके या. एवढ्या मोठ्या लोक उभं राहायला ताकद पाहिजे भाऊ. धन्यवाद. चार दनर आतरे नर काईले नायो. धन्यवाद देतो बाबा. मला वाटते एकही भेटला नाही एवढ्या मोठ्या लोक. कारण आपलं कीर्तनच आहे, ज्यानं लाच लुचपत खाल्ली नाही. एका गावची बाई सरपंच आहे बुलढाणा जिल्ह्यात, तिले कमिशन भेटलं 23 लाख रुपये. किती 23 लाख. आणि तिनं 23 लाखाचा हिशेब ग्रामसभेत दिला की हे 23 लाख रुपये गावाले वापस. पैसे खाल्ले का? पण तिचं नाव कुठं निघून राहिलं? कार्ला गावात, बुलढाणा जिल्ह्यातली बाई आहे. खामगाव जवळ गाव आहे, माटरगावच्या बाजूनं. असं आहे, तुम्ही कधीच दारू पेले नाही, मटण खाल्लं नाही, तुमचा परच्या काढतो मी. एक महाराष्ट्रात परच्या काढणारा महाराज पैदा झाला. तुमचे लेकरही चांगले आहेत, पण 1-2 वर्षाच्या अगोदर दुःखाचा फटका बसला जबर. बरोबर? आयुष्य भरपूर आहे, थोडं हार्डवर्क कमी पडून राहिलं शरीरात एवढ्यात. म्हणून सावधान. अरे वय किती आहे? 62. मी 68. 73 म्हणजे मापेक्षा 5 वर्षानं मोठ्या. 5 वर्षानं. म्हणून मी तुमच्या पाया लागतो की हे भाग्यवान जीव आहे. लोक देव मंदिरातच शोधते. मंदिरातला देव कोण पैदा केला सांगा बरं? देवाची मूर्ती कोण बनवली? आपण बनवली. तुम्ही देवीच्या समोर बकरे कापते काही लोक. अरे कोण देवी काही कोण्या बकऱ्या कोंबड्याचा जीव घेते का? घेते. आणि हे देवीले बकरे कापतात, देवाले बकरे काप. तुमची गोट नाही, लोक कापतात की नाही? स्पेशल देवाच्या तीर्थावर बकरे कापतात. तुम्ही नाही. तुमचं गाव तर देवस्थान आहे. या गावात दारू नाही, मटण नाही. फारच चांगलं गाव आहे. हातपाय दुखले तवा पेतात काही जण. तसे दररोज नाही पेत. पाहुणे आले, इवाई आला तवा मटण करतात. त्याला बकऱ्याले कापतात देवाच्या समोर. गाडगे बाबा सांगतात तुमच्या पोराले कापा ना. असा कसा तुमचा देव
घेतो कोंबड्या बकऱ्याचा जीव. मी या 4 भावापैकी दुसऱ्या भावाला बोलावतो. त्यांनी ग्रामगीता देऊन सत्कार करा. तुमच्या बाबाला आवडणारे लोक आहेत. हे आहे गोरमाटी ग्रामगीता बंजारा भाषेत. इंद्रनील नाईक साहेबांनी ज्यांनी याचं भाषांतर केलं ते राठोड परिवार आणि पंकज पाल बाबांनी. तिकडे पा. ओके, धन्यवाद. बसा. आभारी आहो तुमच्या भावंडाचा. बसा बाबा. आजच्या कीर्तनात रामराव काका पवार द्या त्यांना त्यांची. ते ग्रामगीता त्यांची त्यांना द्या. दादा गव्हर्नमेंटच्या योजना अशाच याच्या त्याच्या देतात. हा बसा. कोणाला देऊ नका आणि इथं वाचू नका. देऊ नका. नंतर मी काय साठी आलो. रात्रभर गाडी चालवली. ड्रायव्हर आहे धनगराचा आहे. धनगर आहेत का इथं. याचा बाप सरपंच होता. 5 एकर गेलं. ग्रामपंचायत कडे असाही नाही पाहिजे त्याचा बाप. नाही काही नाही होत आताशी. मी काय शिजरनं पैदा व्हायला काय. मी मांगींच्या हातानं व्हायला. 5 मिनिटात एक तो 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात काम करणारा माणूस. रामराव भाऊ अंदाजी सांगतो. मी भविष्य कोणाचंही सांगू शकतो. आता या साहेबाचं सांगू काय कोटवाल्याचं. या तुम्हारी पर्ची निकालता. तो कोणता एमपीतला महाराज आहे ना. पर्च्या काढते. पर्ची काय काढा लागते पा यायचं. तुम्ही ये तुम्हारी पर्ची मेरे पास आ गई. तुमचे वडील सुशिक्षित होते. मला असा अंदाज आहे. गुरुजी होते का तुमचे वडील. माईक दे रे. कोणालाही भविष्य सांगू शकतो मी. हा घ्या ना. भाषण नाही द्यावं लागत. तुमचे वडील गुरुजी होते का. तुम्हाला खोकला काही खर्रा गिर्रा आला काय तोंडात. नाही ना गुरुजी. मला असं वाटते तुम्ही गुरुजीतून काही प्राध्यापक वगैरे तुमची कंडिशन फेसबुक सांगून राहिलं. बरोबर आहे काय. प्राध्यापक मला असं वाटते तुमची पत्नी जे आहे ना प्राध्यापकच आहे असं वाटते. कंडिशन सांगते ना. दोन्ही चॅनल चालू आहे. तुमचे कपडे लते हातातल्या अंगठ्या सांगतात की हे शेतकरी दिसत नाही. बरं पुढचं सांगू. तुमचे बाबाई टीचर होते. हे मला महाराज आहो ना मी. चिवट्या बनवणं आमचा धंदा आहे. तुमची आई ड्युटीवर होती. टीचरच होती. तुमचे 3रे भाऊ शिक्षकच आहेत. दुसरे हा. पण तुम्ही जेवढे फ्रेश आहात चांगले. आज बायकोले घेऊन आले काय. कुठं आहे बायको. द्या आवाज. या बाया इथं आहे काय की इकडे आहे बाजूलाच. या मॅडम तुम्हीच आ काय या साहेबांच्या साहेबीन मॅडम. वा तुमचं भविष्य बरोबर आहे ना. तुमचं आयुष्य अजून वाढून घ्यायचं असेल तर चिल्लर चाललर असेल तर काढून टाका. हा ताईचा सत्कार तुम्ही करा. हा हो महाही हो टाका. तिकडे पाय ना बाई. टाळ्या. हो महा भविष्य बरोबर आहे ना. म्हणून तुमचं भविष्य सांगितलं म्हणून नामदेव बाबूसिंग आडे काट खेळा 500 रुपये पाठवले.
आणि ते मी पैसे ठेवतच नाही, मला मालूम आहे. बसा. बसा. मॅडमचं नाव काय? असं छाया झाडावर चांदण्याची छाया, कापुराची काया, ताईले साडी देतो, साडी दे. पाहून राहिलो 9 वारी तर नाही, आणि मला हे मालूम आहे तुम्ही काही साडी घेणार नाही. मोठे लोक दोघांचे पगार आहे, तुम्ही एखाद्या गरीब बाईले साडी देणार. आपल्याला काय बोलायले, ओ मावशी तू हातावर हात टाकेलाय त्या मावशीनं या रामराव बापूच्या पोरी ये ना बाई. हे बाई ह्या कमी शिकेल बायाची अक्कलच नाही येतं चालत. लवकर. मला इकडे येतं काय राहू दे, मी जवळच्या बाईले बोलावतो. मुंडी घाल, गड्डा कर, सीता जशी जमिनीत गेली अशी तूच आहे. मी काय तुम्ही गच्ची दाखवून राहिलो का? ये बाई 1 मिनिट या तुम्ही या. नाही तिले नको पाठवू. ओ मॅडम उठला उठला काही. या बा. थांबा. नाही तुम्ही नाही, कोणाला बोलवू नका. बरं आहे का? नाही ना, थांबा ना. आमदार बाईचे पती आहे म्हणून, पत्नी आहे म्हणून बोलावता काय? काहून गरीबाच्या हाताला द्यायचं आहे. मला चानच अलग आहे. तुमचं हंबर्डे आहे का नाव? अरे हंबरून घ्या. ताई मॅडम त्यांना द्या. गेली ते बाई. आजी तू येऊन जा. या शांताबाई बसा. आता मी आमदार साहेबाच्या पत्नीला बोलावतो. मोहिनी ताईनं रामराव पवार साहेबांच्या 13वी पुण्यतिथी निमित्त या आईचा साडी देऊन 9 वारी देतो, नाही तर गोल साडीवर आणत काय. या ना समोर माय. तुमच्या बंजाऱ्याच्या बाया भलं शरम ताव तुम्ही. या समोर या. काय प्रगती करसान. तुम्ही पोरगी डॉक्टरीन होणार नाही एवढी भेकाळ माय. फॅटले का मी तिची कदर करून राहिलो. अव दगडाची देवी आम्ही पाहत नाही, आम्हाला जित्या देवीची कदर आहे. हा 9 वारी दे. धन्यवाद मोहिनी ताई, तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही ग्रामगीता बंजारी भाषेत आणायला तुम्ही इंद्रनील नायकाले सांगितलं, आणि ह्या ताई तुम्ही गुजरातच्या आणा. पर्ची निकालू काय? लय गोर गरीबाची कदर करणारी बाई. आमदार साहेब घरी नसले, सर्व बाया चांगल्या आहेत त्याच्या कुटुंबातल्या. सुखादुखात दवाखाना असो, कोणाचं सुख दुःख असो, कोणाचा विवाह असो, धर्मपत्नी आहे अर्धांगिनी इंद्रनील नाईक साहेबाची. आई तुम्ही आल्या, टाळ्या धन्यवाद. टाळी. तिकडे पाय ना, कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, तुम्ही शेअर करा आजचा कार्यक्रम. ज्या बायाकडे मोबाईल आहे त्याने शेअर करा. सत्यपाल महाराज फेसबुक पेज. आजचा कार्यक्रम लाखो लोक पाहतील. हा विचार आहे. रामराव बापू काही अंधश्रद्धावादी नव्हते. समाजाचे भांडण मिटवणारा माणूस होता. आणि बाया तुम्ही शरमत नका जाऊ. आबाची नात कोण आहे मालूम आहे? ते बाईले मी नाही. अव माई बहीण आहे ना, भाऊबीजले नाही आलो तर आज आलो. पंकज पाल माझा गुरुबंधू आहे. बंजाऱ्याची एवढं नातं आहे की सोलापूरले जवान, सोलापूरच्या तांड्याईवर कार्यक्रम झाले. पुण्यामध्ये मला बंजारा लोकांना बोलावलं. अरे आदरणीय मनोहरराव नाईक साहेबाच्या कार्यक्रमावर बीजी राठोड गेले का? गेले सर. ते आपलं भेट दिली. जय गुरु जय भीम. तुम्ही खरे जातीचे बसेला येते पाहिजे. जातीचे एरा गबाळ्याचे काम नव्हे. मला अंदाज आहे तू नातू आहेस काय आबाचा?
ऊपर है तू ही पर्ची काढू काय तेरा भविष्य बताऊ यही के तेरा भविष्य बताऊ मैं झूठ गिर गया तो लंबा हो गया लेकिन इतना अच्छा बच्चा है तू कभी कभी मोबाइल के पीछे ज्यादा दौड़ते रहता ईमान से झूठ मत बोले आबा की कसम करके थोड़ा मोबाइल कम कर दे और वो कान में डालता क्या वो भी डालना बंद कर एक कान में डालते थे दोनों कान में मत बहरा होता आदमी हिंदी में बहऱ्याला काय म्हणते गोरमाटीत काय म्हणते क्या बात है धन्यवाद तुला धन्यवाद देतो काही वादच नाही बेटा अभ्यासातही तू तुझ्या मायबापासारखा आहे बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर कोण्या क्लास मध्ये आहे 10वीत आहे सलमान खानचा पिक्चर कोणता चालून राहिला आता जाऊ दे विनोद केला मी मनोरंजन केलं तुला असं पुस्तक देतो बाबासाहेबाचं बाबासाहेब म्हणजे बौद्ध आहे काही काही लोकांना राग येते बाबासाहेबाचा आणि आरक्षण कसं चालते आरक्षण कोणामुळं बाई सरपंच कोणामुळं राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू आदिवासी कोणामुळं बाबाचा हुशार आहेस तू धन्यवाद बाळा तुले पैसे दिले असते पण पैशाचं तुला फेसबुकच दिसत नाही तू एवढी कंडिशन आहे तू गुरुजीचा पोरगा आहेस काय कसाला तुझे वडील टीचर आहेत काय थांब एक मिनिट धन्यवाद देतो बेटा विलास भाऊचं पोरगा आहे काय शिक्षक कोण आहेत कैलास भाऊ चांगलंय मग तिन्ही जण शेतकरी आहे जय जवान पिदाळ्याचा चेहराच सांगते की हे आता मरते जास्त दिवसाचं गिऱ्हाईक नाही रामराव पवार साहेबाच्या माग याचाही नंबर लागते आणि याची तेरवी करणार नाही कोणी लफळेबाज बापाची तेरवी होत नाही सांगून देतो म्हणून ज्याचा बाप दारू पेत असत तुमच्या पोरानं बापाचा फोटो देवासारखा लावला पाहिजे आणि ज्याचा बाप पेत असन त्यांना आपल्या बापाच्या फोटो खाली लिहाय मा बाप बेवडा होता म्हणजे नातू पेणार नाही कित्येक बायका विधवा झाल्या इथं तुम्हाला काय वाटते कारल्यात कोणी मेलं नाही दारू पिऊन म्हणून वाईट व्यसन सोडा आजची श्रद्धांजली त्याच करताय आजचा तेरवीचा कार्यक्रम त्या करताय ते केस द्यान टकले काढान बापाची राख नदीत नेऊन टाका म्या नाही केलंय मी हे करणार नाही आणि ते महाराज लोक चिवट्या बनवते आपल्याला तुमच्या आबाले स्वर्गात पाठवतो स्वर्गात कोणी जात असते काय गेलं काय कोणी कारल्यातलं गेलं काय सांगा आणि स्वर्गाचा पत्ता द्या चंद्रयान पाठवतो कोणी स्वर्गात जात नाही त्याचे कर्म हे पाय हा स्वर्ग आहे जिवंतपणी कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकीर्ती नरकाचा पसारा त्या साहेबानं टेबला खालून इस्टेट जमवली त्याची पोरगीच लफडेबाज पैदा होते लिहून देतो हे मी नाही सांगत तुकाराम महाराज लिहितात आई जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे म्हणून आजच्या श्रद्धांजली मध्ये तुम्ही संकल्प करा अंधश्रद्धा जुन्या रूढ्या काळा नवीन विचाराच्या माग धावा पाहिलं ना तुम्ही आजोबाचे नातू
आजोबाची नात जयश्री ICI बँकेत आहे. नोटाच मापत नाही ते. पगार किती असन जयश्री ताईले? आली काय जयश्री ताई? पवार परिवार जयश्री ताई आल्या? आल्या काय जयश्री ताई? जयश्री ताई 1 मिनिट या, येऊ द्या बाहेर. अरे बँकेत आहे ते लेकरू. हा वय माय बापाच्या शिक्षणाचा परिणाम. शिकल्यानं काय होते त्या जयश्रीताईच्या तोंडूनच ऐका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे कोण सांगायचे? बाबासाहेब आंबेडकर. चालूच ठेवा. ताई कोण्या गावला? चालूच ठेवा. नोकरीवर कोण्या गावला आहे? बोला तुम्ही. हे दुःख करू नका. आजोबा गेले, रळायचं काम नाही. माई वडील गेले, पण तू बेटा शिकली. तुझ्या आजोबाची इच्छा होती. आज जयश्री ताई बँकेमध्ये आहेत. मी वंदन करतो माय. शिक्षणामुळं म्हणून अर्धपोटी राहा. अरे पोरग झालं मारे खर्च करता. पोरग होणं काही जगात काय लय नवीन गोठ आहे का? झालं तो खर्च करू नका. शिक्षणासाठी खर्च करा. 1 ग्राम गीता दे गुरमाटी. ताई या ग्रामगीतेचा अभ्यास करता आणि जीवनात मोठे व्हा. आजोबाचा आशीर्वाद, मायबापाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही एवढ्या शिकल्या की मी मॅट्रिक नापास आहो. मला बुद्धी नाही, पण मला तारतम्य आहे. माबाई बोलो शेवालाल बाबा की जय. बोल जगदंबा माता की. ते दुःखात आहे. तिचा चेहरा ताईचा जयश्री ताई दुःखात आहे. कारण आजोबा गेले ना. नातीवर आजोबाचं प्रेम कसं असते. मलाही 2 नाती आहेत. समजल्या बायो? तुमच्या बायाच्या डोक्यात येत नाही. तुले पोरगी झाली की राग येते. मुलगी नको ते पाय. तुझ्या गावातले मुलं पा आणि मुलगी पा. एवढंच नाही बाबू. मला वेळ झाला, जास्त अभ्यास घ्यायला वेळ नाही भेटला मला. इंजिनियर नातू रामराव बाबाचा इंजिनियर आहे. रजत आला काय दादा? रजत आला? रजत दादा आहेत का? नाही राहू दे. नसतील तर तिकडे कामात असं. पुरं घर दुःखात आहे. मोठं झाड गेलं ना वळाचं, हे प्राणवायू देत होत ना. झाडं तर गांजाची आहेत. त्या गांजाच्या झाडाचं करता काय? हे वळाचं झाड होतं. रामराव बापू त्यांच्या परिवारासाठी रामराव काळूजी पवार याईनं सावली देण्याचं काम केलं. ऑक्सिजन देण्याचं काम केलं. प्राणवायू दिला. आणि म्हणून त्याचे लेकर चांगले पैदा झाले. नाही तर पोरगा तेरवी करते का? पोटात टाकली की बाप कधी मेला, माय कधी मेली याचा काही विचार नाही. आबावर तर लक्षच नाही. म्हणून जास्त नोटा जमा हरामाच्या झाल्या की आवल्यात नालायक पैदा झाली. मी नाही कमावलं. 52 वर्ष झाले कीर्तनाचे पैसे घेतो, पण जेवढा खर्च येते तेच घेतो. आणि दररोज 3 ते 4 हजार रुपये वाटतो. आणि आश्रम चालवतो. पंकजपाल महाराज राठोड तुमच्या पुसद मधले अनेक मंडळी माझ्या आश्रमात आलेली आहे. आता मी 21 फेब्रुवारीला वृद्धाश्रम चालू करतो. म्हाताऱ्या मायबापाले वागवत नाही. दगडाच्या मूर्ती समोर मारे लंब तोंड करू करू आरत्या करत. अरे मायबाप माय बापाला लाता मारी. म्हणून आई बापाची कदर करा. ते काय भंगार आहे का? अरे भंगार आहे काय मायबाप?
म्हातारे झाले की फेका. तारील पंढरी नाव. म्हणून माझ्या कीर्तनाची गरज आहे. आम्हाला पाया लागा आणि सुखी राहा. कसा काय सुखी होईल? पाया लागा, पळा महाराजले गुरु करा. ते कानच फुकतात. आता एवढीच एक पोरगी जर मोबाईल वर रेकॉर्डिंग करते, ये बेटा 1 मिनिट, मोबाईल चालू करून आणणं त्याच्या हातात देणं, तो 7-12 आहे. तो म्हणते मी नाही करत. पांचट्या तुझ्यापेक्षा ते पोरगी पुरली, घे मोबाईल. आजीनं गडबड करून टाकली म्हणतात. करा हातवर गोपाला गोपाला. देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला. बोलो सेवालाल बाबा की. जय वसंतराव नाईक साहेबांचा, जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय असो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, जय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, जय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, जय असो. शहीद बिरसा मुंडांचा, जय असो. रायल्या सुईल्या महाराजचा. जय असो. आले त्याच्यात राहिले सुईले. मी त्या पोरीले त्या आजीनं गडबड करून टाकली म्हणा. हे पोरग तुमच्याजवळ कोण बसेल आहे? तुमचं पोरग आहे का? पाठवा त्याले 100ची नोट दे. ये रे ये ना. ते ढिली अवल्यात पैदा केली. 5-7 पोरीवर झाला का एवढा लाळायचा? त्याचा बापच खुर्चीवर आहे. लाऊडस्पीकर तुमचा आहे का? चांगलंय. म्हणूनच लाळात गेलो. फेल ॲटम यायचा आहे ना. बाप कमवून राहिला ना. पोरग अभे ये ना. अरे ये. तुझ्या बापाचा एवढा साऊंड सर्व्हिस येत की फेल आहे. जाऊ ते पोरीले बोलवून राहील तो तिच्या आजीनं गडबड करून टाकली. तेच आहे ना. मुला मुलीले संधी द्या, बोलू द्या. म्हणून माझ्या आश्रमात पाठवा. 15 दिवस लेकर पाठवा. मरेपर्यंत तो जर 3 वर्ष उन्हाळ्याच्या सुटीत पाठवला ना तर आयुष्यात बिडीले हात लावणार नाही. हा ज्याचा बापाजवळ बसला. प्रत्येकानं लाळ करावं माय बापाचा, पण अभ्यासात अभ्यास. ओ तुमचं आडनाव काय? मंडाळे. या पुस्तक घेऊन जा. तुम्हाला पुस्तक देतो आणि या पोराचा अभ्यास घे जा. तुम्ही फेल झाले त्याच्यात, पण अक्कलवाले आहे ना. हा साऊंड तुमचाच आहे का? काय नाव? शिवाजी. वा, साऊंड तुमचाच आहे. किती वर्ष झाले धंद्याला? 20 वर्ष. 20 वर्ष. जोड घ्या माईक. परच्या दे रे. हो परच्या ये. ये. तुमचं भविष्य गरमलंय. लय नुकसान केलं तुम्ही. 2-3 वेळा नुकसान केलं. एक सौदा होऊन राहिला वावराचा की जागेचा, तो कॅन्सल झाला स्वभावामुळे. खोटं की खरं? हो किंवा नाही? बोला 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 बोला. जोरान बोला ना. माईक तुमचाच आहे. लोकाईले ऐकू द्या ना. माईक तुमचाच आहे. असाच आवाज आहे काय? आवाज वाढवटीची त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. हा, मी बोललोय खरं की खोटं? खोटा. काय काय खोट आहे? सौदा कोणता घ्यायचा? 2-3 वेळा गरम स्वभावामुळं सौदा तुटला. जवळपास आलत, ते जागा गेली, वावर गेलं नाही. बर, पहिल्या भयंकर दारिद्र्य तुमच्या घरात होतं. आता या 15-20 वर्षात मोसम पकडला. खोटं की खरं? बोला बोला बोला. खोटा. हे खोटं आहे. हा लाऊडस्पीकर तुमचा आहे की तुमच्या बापाचा आहे? बोला. माझा. मग हे एवढं 50 लाखाच्या वर सामान आहे. एकदम नीट. मंडप, डेकोरेशन. हे हा
मंडप डेकोरेशन हे आता घेतलं की पहिले बँकेतून घेतलं की बँकेतून. कोणती बँक? बोला बोला अरे बोला बोला ना. किती खोटा बोलते माणूस. हे गाववाल्याला मालूम आहे याची पहिल्यापेक्षा प्रगती झाली की मांगा आले. बोला बोला ना. काव हे घ्या पुस्तक तर न्या. नुकसानही त्याच्याच मुळे करून राहिले ते. स्वभाव हा आहे. पण लाऊडस्पीकर जोरदार आहे. तुम्ही राजा उत्तर नाही दिलं बरोबर बोलले नाही. हे कोण आहेत तुमचे? म्या काय विचारलं होतं? किती बेकार माणसा तुम्ही. म्या काय म्हटलं मालक कोण आहे? बोला. उभे राहा. पुस्तक नाही. शिवाजी कोण होता? नाव शिवाजी आहे. म्या काय विचारलं तुम्हाला? या साऊंडचा मालक कोण आहे? ते नाही म्हणत मी. मालक कोण आहे विचारलं म्या. तुम्ही काय सांगितलं? याईले सांगितलं. हात दाखवला ना. नाही तुम्ही हात मालक म्हणून या. तुम्ही काय राजा गलती करता? बरं इथं आल्यानंतर त्याला विचारलं ना. बरं म्या विचारलं ना मालक. त्याला विचारलं इथं साऊंड कोण त्याला विचारलं साऊंड कोणाचा आहे? सांगा. ते म्हणून त्याचा चेहराच नाही दिसून राहिला मालक आहे म्हणून. पण इमानदारीनं सांगा तुमची या 20-25 वर्षात प्रगती झाली की मागा आले? माईक झाली झाली. प्रगती झाली ना. आणि हे सर्व तुमची अक्कल आहे. ते जरी तुमच्या जवळ बसेल आहे. जमीन आसमानचा फरक आहे दोघं. गरम आहेत की नाही ते खरं सांगा. आणि तुम्ही मायवर गेले इतके शांततेत जुळवता आणि म्हणून एवढा थंडा वाळवला. 1-1.5 कोटीच्या घरात कमावले 20 वर्षात. कारण मलाही घरात धंदा आहे हा. मला मालूम आहे एक सीझन केवढ्यात जाते. माझा पुतण्या करते ना. शिंप्याचं पोरगाव ना. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत नको रे नाही ठेवा रे बाप्पा. म्हणून तर म्हणून मी जे बोलून राहिलो हे नाही नाही काऊन म्हणते. त्या माणसाची प्रगतीच नाही ना. तुम्ही जे प्रगती केली हे तुमच्यासाठी होतं. मालक मग तुम्ही म्हणाल तुले हे समजते तर मालक काऊन नाही समजला? चिवत्या बनवून आहे ना. हे पंचांगवाले भविष्य सांगतात ना. हे पुरे चिवत्या बनवते. जर भविष्य सांगते लगन काढते ज्योतिष्य पंचांग शिवाजी तुमच्या साऊंडच म्हणजे भावाचं शिवाजी नाव आहे. मग शिवाजी कोण होता? आपल्या लोकांना वाचतच नाहीत ना. बुद्धाचे लोक लय वाचतात. बौद्ध वाचतात म्हणून ते प्रगतीवर आहे. आपण वाचतच नाही. आता वसंतराव नाईकापासून आपले पोलीसवाले इंजिनियर डॉक्टर साहित्यिक लेखक बंजारा समाजात झाले. थँक्यू. टाळी. हा, फोटो घेतो बाबू. आहे, आहे. बसा. हे गडबड झाली की फेल ॲटम होते. मला तुम्हाला सांगायचं आहे की भविष्य कोण्या पंचांगवाल्याला विचारू नका. नका. आपला बाप मेल्यावर कोण्या महाराजले बोलवून बापाले स्वर्गात पाठवू नका. तो महाराज काय दलाल आहे का स्वर्गातला? तुमच्या बापाले स्वर्गात पाठवते, चिवत्या बनवते आणि तुम्हाला लुटते. आणि तुम्ही आपण चिवते बनतो. आणि गंमतच मंत्र असा म्हणते की तुम्हाला समजतच नाही. हो महा हो हा नमा नमा आपलीच माय काढते. आणि आपण आपल्याला भांडे कोणते मागते बाबा? तांब्याचे पितळचे नाही मागत, स्टीलचे नाही मागत. तुम्हाला भांडे बर्तन कोणते मागते सांगा बघ? तांब्याचे की पितळचे? बोला ना. हा या 1 मिनिट पुस्तक घेऊन जा. या. शिवाजी महाराज कोण होते? या. या ना या ना या. बरोबर. अरे या. येऊन जा या. अरे मी येतो तिथं. मग तुम्हाला जर एवढे सुशिक्षित असून एवढे बेकाळा तर मग काय फायदा?
हा काय आडनाव? म्हणजे आपलीच कंपनी आहे मॅन्युफॅक्चर पवार. हा थँक्यू. बरोबर बोलले ना. बरं तांब्याच्याच काऊन मागते साहेब? महाग आहे आणि आपल्याला अक्कल कधी येईन? आपल्याला बुद्धी येत नाही. तो म्हणते तांब्याचं बरोबर पूजेले असं तांब्याचं ठेवते ते त्याचं खालचं ते काय असते बुड ते बुड सारखं नाही ठेवत हालते. म्हणजे कोणाच्याच कामी नाही आलं पाहिजे, त्याला इक्याच्याच कामी आलं पाहिजे. आणि म्हणून आपण गरीब राहिलो. ह्या अंधश्रद्धा निघाव्या म्हणून मी आलो. मा बाप मेल्यावर म्या काय केलं? माय बाबा गेल्यावर म्या माझ्या बापाचे डोळे दिले काढून. आजोबा देसाल काय तुम्ही? 60 वर्ष वारी केली, तुमचे डोळे काढून द्याल काय दुसऱ्याला मेल्यावर? बोला. नेत्रदान. नेत्रदान करा. नाही बोलणार.